नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज व्हिडिओ आहे तुमच्यासाठी शनी अमावस्या गुप्त रहस्यमय उपाय हा तुमच्यासाठी आज व्हिडिओ छानसा घेऊन आलेली आहे मी की शनी अमावस्या आलेली आहे आणि शनी अमावस्या ही सगळ्या अमावस्यांमध्ये खास अमावस्या मानली जाते। त्यामध्ये ज्यांना आता 7.5 पनौती चालू आहे त्यांसाठी सुद्धा तर त्याचे उपाय आज आपण बघूया किंवा त्याची गुप्त रहस्याचे काही तोटके आपण बघूया। पण त्याआधी एक स्माइल माझ्यासाठी, एक स्माइल माझ्या बाबांसाठी, एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या व्हिडिओच्या सुरुवातीच्या आधी सुद्धा तुम्हाला मी सांगू शकते की आज गुरुवार स्पेशल साईंच्या आणि ह्यांच्या आबांच्या मूर्ती इथनं निघालेल्याच आहेत, बाबांच्या नाबांच्या मूर्ती इथनं निघालेल्याच आहेत। पण त्याचबरोबर आज मी लॉन्च केला आहे तो म्हणजे हा तुम्हाला लक्ष्मी आकर्षण यंत्र, हा क्रिस्टल पिंक कलर मध्ये, कारण लक्ष्मी मातेला आवडतो सगळ्यात जास्त पिंक कमळ, पिंक साडी, पिंक सगळं, तर त्यामुळे हा केलेला आहे। वर त्याच्यावर तुम्हाला मागं मिळणार आहे अट्रॅक्शन गुड लक, म्हणजे तुमचं गुड लक सुद्धा तुम्ही यापासून अट्रॅक्ट करू शकणार आहात। तर हा लॉन्च केलेला आहे। वरती दिलेल्या स्टेटसवर किंमत वगैरे सगळी सांगितलेली आहे। छान छान ऑफर आहेत, त्या सगळ्या ऑफरचा लाभ घ्या। ऑफरमध्ये तुम्हाला सिट्रीन, त्याचप्रमाणे तुम्हाला फिरोजा आणि मनी मॅग्नेट ही 3 ब्रेसलेट तुम्हाला एकदम ऑफर मध्ये मिळणार आहे। 3 एकदम आहे, 3चा कॉम्बो आहे, ऑफर मध्ये मिळणार आहे। त्याच प्रकारे आज आपल्या नितिका एंजलवर सुद्धा ऑफर आहे आणि आपल्या मनी राईस रेमेडीवर सुद्धा ऑफर आहे। मोठ्या दिव्यावर ऑफर आहे, भरपूर सारे ऑफर आहेत, तर त्या नक्की बघा। तर चला आपण बघूया आता शनी अमावस्येला हा रहस्यमय गुप्त उपाय कसा करायचा आहे। आपण तुम्हा सगळ्यांना माहित आहे रावण संहितेमध्ये हा उपाय दिलेला आहे की ज्यावेळी रावणानं स्वतःच्या मुलाला पत्रिकेत त्याच्या मनाप्रमाणे त्याला ग्रह बसवायचे होते, त्यावेळी फक्त वाचले ते शनी महाराज वाचले आणि तिथून बाहेर आले। तर त्या दिवशी होती अमावस्या, म्हणून तेव्हापासून त्या अमावस्येला शनी अमावस्या असं नाव दिलं जातं, हे रावण संहिता सांगते। तर आपण काय करायचं आहे या दिवशी? सुख, समाधान, शांती या सगळ्या गोष्टीसाठी आपण काळ्या कापडाची, कॉटनचं एखादं छोटंसं काळं कापड घ्या, त्याची काळ्या कापडाची वात करायची आहे। मातीच्या पंतीमध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन लावायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे पितरांसाठी की जे पित्र, माझ्या पितरांना त्यांना त्यांच्या मोक्ष मिळू दे, त्यांचे चांगले आशीर्वाद मला मिळू दे। हे पिंपळ देवतेलाच प्रार्थना करायची आहे, शनी महाराजांनाच प्रार्थना करायची आहे की माझ्या पितरांना सुख आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे आणि त्यांचे चांगले आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचू देत। हे सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे। त्याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी आपण शनी, राहू, केतू शांतीसाठी सुद्धा उपाय करू शकतो, पितरांसाठी सुद्धा उपाय करू शकतो, असे अनेक उपाय आपल्याकडे असतात। पण त्यातले जे महत्त्वाचे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जे जे जमतील ते तुम्ही करू शकता। राहू, केतू, शनी, शनीच्या 7.5 सगळ्या राशी आणि 12 राशींनी सुद्धा केलं तरी चालेल। तर काय करायचं आहे की महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ, काळे उडीद आणि काळे मिरे याचा हे 5-5 व्हायचे आहेत, जेवढं आपल्या अशा हातामध्ये बसेल, 5 बोटांमध्ये बसेल तेवढं व्हायचं आहे आणि गार पाण्याने त्यांना अभिषेक करायचा आहे। या शनी अमावस्येच्या दिवशी केलेला महादेवांना हा अभिषेक आपल्याला शनीच्या 7.5ची चांगली फळं द्यायला सुरुवात करतो, कारण शनी महाराज भक्त आहेत ते महादेवांचे, त्यामुळं महादेवांची भक्ती ही शनी महाराजांना आपल्याला त्रास देण्यापासून थांबवता येते। अर्थातच आपली कर्म वाईट असतील तर तिथं महादेव सुद्धा काही करू शकणार नाही। कर्माची फळं भोगण्यासाठीच कर्मफलदाता शनी आणि 7.5 आणि पनौती ही आपल्या नशिबात येत असते किंवा आपल्या आयुष्यात येत असते। इथंच आहे असं म्हणतो तसं शनी महाराज आपल्याकडनं इथं सगळं फेडून घेत असतात। त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा कर्म चांगली ठेवा, म्हणजे शनीच्या 7.5चा थोडासा कमी प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा अमावस्येच्या दिवशी घरातनं नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची असते। तर घर सगळं स्वच्छ करा, भिंती असो, आपल्या फ्रेम असो, ट्यूब असो, कुठंही जाळी जळमट ठेवू नका। स्वच्छता तिथनं राहू केतू पळून गेले, त्यामुळे सर्व घर स्वच्छ करा। आपल्या प्रोटेक्शन सॉल्टनं किंवा साध्या मिठानं फरशी पुसून घ्या।
त्यानंतर अमावस्येच्याच दिवशी राहू केतू शांत व्हावेत म्हणून टॉयलेट बाथरूम मध्ये आपल्या काचेच्या वाटीमध्ये साधं मीठ किंवा प्रोटेक्शन मीठ आणि त्याच्यावर छोटासा तुरटीचा खडा हे त्याच्या बाउलमध्ये, काचेच्या बाउलमध्ये दोन्ही ठिकाणी ठेवा. घरातही ठिकठिकाणी तुम्ही ठेवलं तरीही चालेल, त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा घरातली सगळी निघून जाईल. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला एका मातीच्या पंतीमध्ये आपण कापूर, भीमसेनी कापूर आणि त्याच्यावर फक्त 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याची धूर सगळ्या घरभर फिरवायचा आहे. म्हणजे घरातनं आपल्या पूर्णपणे निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते. या प्रकारे जर आपण केलं तर. त्याचप्रमाणे जर आणखीन माणसावर सुद्धा आपल्याला शनीची साडेसाती, राहू केतूची साडेसाती, ब्लॅक मॅजिक, करणी, बाधा, जे काही वाईट आहे सगळं ते जर आपल्या घरातल्या सगळ्यांच्या अंगावरून आपल्याला निघून जावं अशी आपली इच्छा असेल तर एका स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये थोडेसे 5 बोटात पुरतील एवढे काळे तीळ आणि त्याचबरोबर काळे मिरी हे घालायचं आहे, जे काही येतील ते. आणि तो एकच तांब्या घरातल्या सगळ्यांच्या घड्याळाच्या उलट दिशेनं बाजूनं सगळ्यांच्या अंगावरनं उतरवायचं आहे आणि मग ते पाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाला नेऊन घालायचं आहे, नाही तर रस्त्यावर फेकून द्यायचं आहे. आता जिथं जशी सोय असेल तसं करा. घरात नका आणून फ्लश करू नका घरात, तर घराच्या बाहेर तुम्हाला काही सुचेल आपल्या घरातली झाडं वगैरे ह्याला घालू नका. एक तर रस्त्यावर ओतून द्या, नाही तर दुसरी गोष्ट पिंपळाच्या झाडाला घाला. अगदी तेही नसेल तर पाण्यात विसर्जन करा. 3च गोष्टी करा, जशा जमतील तुम्हाला तशा करा. पण शनी अमावस्येला जर हे केलं तर घरातलं आजारपण, घरातलं दुःख, घरातल्या कटकटी, बिझनेसमधल्या अडचणी, नोकरीमधल्या अडचणी, लग्नामधल्या अडचणी, या सगळ्या आर्थिक अडचणी या सगळ्या निघून जायला हे उपाय तुम्हाला, गुप्त उपाय तुम्हाला खूप सारी मदत करणार आहे. त्याचबरोबर या दिवशी न्यू मून म्हणजे आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भाषेमध्ये आपण न्यू मूनला सुरुवात करतो, नवीन गोष्टींना सुरुवात करतो. जुनं काय आहे ते रिलीज करायचं सगळं, या गोष्टीसाठी हे असतं. तर जर काही तुमच्याकडं तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं ज्या काही गोष्टी घालवायच्या आहेत त्या गेल्या आहेत असं म्हणून जर तुम्ही एखाद्या पेपरवर हिरव्या पेननं लिहिलं आणि ते जाळून युनिव्हर्समध्ये सोडून दिलं तर त्या एनर्जी आपल्याकडनं रिलीज होतात, निघून जातात. म्हणजे एखादं तुम्हाला काही तुमच्या अंगातला वाईट गुण असो किंवा काही असो तर हे सगळं रिलीज होतं. त्यामुळं ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये शनीच्या साडेसातीमध्ये पितृदोष आपल्याला असतो, त्यासाठी पण तुम्हाला मी उपाय सांगितला. त्याचबरोबर कोर्ट केससाठी सुद्धा तोच उपाय तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात जास्त जर तुम्हाला म्हणजे कोर्ट केस पण आहे, गरिबी पण आहे, साडेसाती पण आहे, पितृदोष पण आहे, या सगळ्याला अनोखा उपाय तुम्हाला करायचा आहे. म्हणजे तिळाचं किंवा मोहरीचं तेल हे एका मोठ्या स्टीलच्या भांड्यामध्ये घ्यायचंय. कमीत कमी पावशेर तेल तरी असावं असं त्याचं हे आहे. आणि पूर्ण तो भरून नंतर त्यामध्ये आपला चेहरा बघायचा आहे. घरातल्या सगळ्यांनी एकाच वाडग्यामध्ये चेहरा बघितला तरीही चालेल आणि ते तेल नेऊन पिंपळाच्या झाडाखाली त्या वाटीसकट ठेवायचं आहे किंवा शनी महाराजांच्या देवळात ते वाटीसकट दान करायचं आहे. शक्यतो शनी महाराजांच्या देवळात दान करा, तिथं उपयोग होतो, ते शनीलाच परत जातं. जर सोय नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली आहे असं तेल ठेवून टाका. काहीही त्याचं जे काही होईल ते होईल, पण या गोष्टीमुळं आपल्या अंगातली निगेटिव्ह एनर्जी, आपल्यावरचे पितृदोष, आपल्यावरची ब्लॅक मॅजिक, आपली गरिबी, आपली कर्ज, ही सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मुक्ती मिळायला सुरुवात होते, दारं उघडायला सुरुवात होती. जे स्टक झालेली एनर्जी असते ती एनर्जी आपली रिलीज होऊन जाते, स्टक असलेली रिलीज होऊन जाती आणि न्यू सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी व्हायला सुरुवात होतात. जी अडकलेली कामं असतात ती व्हायला सुरुवात होते. तर चला, शनी अमावस्येसाठी जेवढे तुम्हाला मला उपाय सांगता आले तेवढे मी सांगितले आहेत. त्यातला एक तरी करा, म्हणजे त्या अमावस्येमुळे किंवा आपल्या आयुष्यातल्या दुःखांमध्ये कुठंतरी कमतरता येईल आणि आपण शनीच्या साडेसातीमध्ये असो, राहूच्या दशेमध्ये असो, अगर कशा पितृदोषामध्ये असो, आपल्याला त्यापासनं रिलीज आपण त्यातनं व्हायला सुरुवात
होईल. तर चला कसा वाटला व्हिडिओ हे जरूर बघा. त्याचबरोबर स्वामी मूर्ती, साईबाबा मूर्ती, लक्ष्मी मूर्ती जे काही तुम्हाला हवं आहे ते या नंबरवरती दिलेलं आहे. या नंबरवरती स्टेटस असतात. जे कुणी माझ्याकडे अजून सेव्ह नाही आहेत त्यांनी सांगा, सेव्ह करून घ्या आपले नंबर आणि स्टेटस बघत चला आणि त्याचा लाभ घेत चला. ज्यांना गरज आहे त्यांना, ज्यांना प्रोडक्ट्स हवे असतील त्यांनी प्रोडक्ट्स घ्या, ज्यांना उपाय ऐकायचे आहेत त्यांनी उपाय ऐका. तर चला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप छान छान कमेंट करून लाईक पण करा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.